आजच्या विशेष कार्यक्रमात मी सागर सांगळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। शहापूर तालुक्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। कल्पना नर्सिंग इन्स्टिट्यूट या इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांची फसवणूक झालेली आहे असा दावा विद्यार्थ्यांनी केलेला आहे। आपण हे सगळं प्रकरण विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊया, नक्की काय प्रकार आहे, विद्यार्थ्यांची कशा पद्धतीने फसवणूक झालेली आहे। मला सांग, तुझं नाव काय आहे? रक्षता डोके आहे। रक्षता, नक्की काय प्रकार आहे? यांनी कल्पना नर्सिंग अँड पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट या कॉलेजने वरती आदिवासी सामाजिक शैक्षणिक संस्था संचालित नाव दिलंय, पण आदिवासींना कोणत्याच प्रकारचे जे नियम लागू आहे ते कोणतेच केलेले नाही। नाही शिष्यवृत्ती देत, शिकवण देत नाही व्यवस्थित, प्रॅक्टिकलला 12-12 महिने काढून देतात आणि हॉल तिकीटला सुद्धा प्रॉब्लेम आणतात। आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती न देता डायरेक्ट नगरला नेऊन आमचं ॲडमिशन केलं। नगरला म्हणजे तुमचं ॲडमिशन कुठे झालं होतं? आम्ही घेताना शहापूरमध्ये खडवलीला ॲडमिशन घेतलं। खडवली आणि शहापूरमध्ये 2 ठिकाणी त्यांच्या ब्रांच आहेत। खडवलीची त्यांनी बंद केली, आता शहापूरची चालू आहे। आम्हाला कोणत्याही प्रकारची कल्पना न देता आमचे ॲडमिशन डायरेक्ट नगरला नेऊन केले जाते। म्हणजे खडवलीचं जे इन्स्टिट्यूट बंद झालं तेव्हाही तुम्हाला कल्पना दिली नाही, त्यानंतर तुम्हाला शहापूरला भरती करण्यात आलं आणि शहापूरला देखील तुमची परीक्षा झाली नाही असं तुमचं म्हणणं आहे। आम्हाला जेव्हा त्यांनी सांगितलं की तुमची एक्झाम आहे, आपल्याला बोर्ड सेंटरवरती जायचे, म्हणून ते आम्हाला नगरला कॉलेजवरती घेऊन गेले। जेव्हा तिथं आम्ही हॉल तिकीट घेतलं तेव्हा आम्हाला माहिती झालं की आमचं ॲडमिशन या कॉलेजला। अच्छा, म्हणजे तुम्हाला फसवण्यात आलं, तुमचं ॲडमिशन शहापूर किंवा खडवलीमध्ये करण्यात आलं, परंतु त्यांनी त्यांच्या मनमानीने तुमचं ॲडमिशन डायरेक्ट नगरमध्ये केलं। बरं, नगरमध्ये असताना तुम्हाला कुठल्या प्रकारची ट्रॅव्हलिंगसाठी त्यांनी मदत केली? कोणतीच नाही मदत केली। सांगताना असं सांगितलं की तुमचा जो काही ट्रॅव्हलिंगचा खर्च होईल एक्झाम जाताना तो आम्ही खर्च देऊ। त्यांनी कोणत्याही प्रकारचा खर्च सुद्धा दिला नाही आणि आम्ही कसाऱ्याला राहतो, त्याच्यामुळे आम्हाला अकोल्याला पोरीच्या घरी राहायला सांगितलं। त्या पोरींना सुद्धा पैसे दिले नाही त्यांनी कोणत्याच गोष्टी। माझ्याबरोबर आणखीन काही विद्यार्थी आहेत, आपण यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया। मला सांगा, तुमचा आणखीन एक दावा आहे ज्यामध्ये तुम्ही असं म्हणतात की तुम्हाला स्कॉलरशिप सुद्धा देण्यात आलेली नाहीये, स्कॉलरशिपच्या बाबतीत तुम्हाला फसवलेलं आहे। नक्की स्कॉलरशिपचं प्रकरण काय आहे? आम्हाला जेव्हा ॲडमिशन घेतलं त्यावेळेस असं आश्वासन त्यांनी दिले की तुम्ही टप्प्याटप्प्याने तुमची फी कंप्लीट करा। जसं की आम्हाला सांगण्यात आलं की GNMला 1 लाख रुपये फी आहे, ती टप्प्याटप्प्याने पूर्ण करा। व आम्ही टप्प्याटप्प्याने पण पूर्ण केली की आमची प्रत्येकाने म्हणजे वेगवेगळी फी भरलेली आहे। ज्यांना जसं सांगण्यात आलं तसं फी भरलेली आहे। आणि परत त्यांनी काय सांगितलं की तुम्हाला शिष्यवृत्ती तुमच्या अकाउंटला येणार आणि ती शिष्यवृत्ती तुमची असणार। तर असं काही नव्हतं, ते आता बोलतो की ती शिष्यवृत्ती येणार ती त्या कॉलेजवाल्यांना जमा करणार। म्हणजे तुमची शिष्यवृत्तीचे फॉर्म भरण्यात आले, तुमच्याकडून पैसे घेण्यात आले, तरी सुद्धा जी शिष्यवृत्ती शासनाकडून मिळाली ती तुम्हाला दिलेली नाही। याच्या व्यतिरिक्त आणखीन काय समस्या आहे? याच्या व्यतिरिक्त असे की आम्हाला आहे ना जे एक्झाम सेंटरही लावतात की प्रत्येक विद्यार्थ्यांचं म्हणजे असं ग्रुपने ॲडमिशन केलं। काही जणांना पुण्याला, काही जणांना नाशिकला, काही जणांना लातूरला। तर मग ही फसवणूक अशी यांनी केली की आमचं जर कॉलेज इथे शहापूर तालुक्यात आणि खडवली कल्याण तालुक्यात या 2 ठिकाणी यांच्या ब्रँचेस आहेत, त्या विद्यार्थ्यांना मग मुंबई सेंटरच त्यांनी द्यावं ना परीक्षेसाठी। तर मुलांना हे पुणे, नाशिक, मुंबई, नगर इकडे का पाठवतात? जे आहे ते मुंबईला त्यांनी परीक्षा वगैरे केंद्र लावावे आणि इथंच परीक्षा आणि इथंच आपलं ॲडमिशन त्यांनी चालू ठेवावं। आणि कोणत्याही प्रकारची आम्हाला शिक्षणात कोणत्याही प्रकारची मदत केली जात नाही व लेक्चर पण घेतलेली जात नाही। सर्व मुलांना हे 12-12 तास हॉस्पिटलला ड्युटीला लावतात व वर्षभर यांना ड्युटी करायला सांगतात आणि असं सांगतात की जर तुम्ही प्रॅक्टिकल वगैरे पूर्ण केलं नाही तर तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही व धमकी देतात की तुम्हाला आम्ही नापास करू। माझ्याबरोबर आणखीन काही मुली आहेत, आपण यांना सुद्धा विचारूया, तुम्हाला कशा प्रकारे धमक्या दिल्या जात होत्या किंवा शिक्षकांकडून काय सांगण्यात येत होतं? किंवा मला सांगा, जेव्हापासून तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे तेव्हापासून शिक्षकांनी, आता या दादानी जसं सांगितलं की आम्हाला शिक्षकांनी शिकवलेलं नाही आहे, त्याचबरोबर त्यांनी आम्हाला 12-12 तास बाहेरील हॉस्पिटलमध्ये ड्युट्या लावलेल्या आहेत, कुठल्याही प्रकारचं प्रॅक्टिकल तुमचं झालेलं नाही आहे। तर या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला इन्स्टिट्यूटकडून कुठल्या पद्धतीची शिकवणूक दिली जात होती त्याबद्दल काय सांगा? ज्यावेळी मी ॲडमिशन घेतलं, माझं ॲडमिशन 2023मध्ये इथे झालं होतं। मला ॲडमिशन घेताना अशी कोणतीच कल्पना दिलेली नव्हती की तुझं ॲडमिशन हे बाहेर घेतलं जाते। माझं ॲडमिशन त्यांनी कर्नाटकाला घेतलं होतं, तिथे मी 2 वेळेसला एक्झामला जाऊन माझी एक्झाम झाली नाही। त्यानंतर मी यांच्याकडे डॉक्युमेंट्स मागण्यासाठी आली होती की मला ॲडमिशन। मी 1 मिनिट तुला थांबवतो आणि प्रेक्षकांना सांगतो की सदर मुलीला
ॲडमिशन घेतल्यानंतर तिला तिची एक्झाम कर्नाटकाला होणार असं सांगण्यात आलं. 2 वेळेस तू कर्नाटकाला गेली आणि दोन्ही वेळेस तिची परीक्षा झालेली नाहीये. हा खूप धक्कादायक आणि मोठा प्रकार आहे. पुढे काय सांगशील? त्यानंतर मी डॉक्युमेंट्स घेण्यासाठी यांच्याकडे आले, तेव्हा त्यांनी मला डॉक्युमेंट्स दिले आणि मला असं सांगितलं गेलं की जर तुला डॉक्युमेंट्स हवे असेल, ॲडमिशन कॅन्सल करायचे असेल तर पूर्ण 3 वर्षाची 3 लाख फी भरावी लागेल, तेव्हा तुझे डॉक्युमेंट्स तुला भेटले जातील. त्यानंतर त्यांनी आम्हाला न सांगता आमचे ॲडमिशन पुण्यामध्ये केले आणि पुण्याचं कॉलेज कोणतं, तिथं कॉलेजला असं सांगून ठेवलं होतं की तुम्ही विद्यार्थ्यांचा संपर्क साधायचा नाही. ज्यावेळी आम्ही तिथे एक्झामसाठी गेलो तेव्हा चौकशी केल्यानंतर समजलं की आमचं ॲडमिशन पुण्यामध्ये झालेलं आहे. तेव्हा आमची कॉलेजला भेट झाली. त्यानंतर आम्हाला हॉल तिकीटला सुद्धा प्रॉब्लेम केलेल्या लोकांनी. आमची फर्स्ट इयरची फी क्लिअर असून आम्हाला फर्स्ट इयरची हॉल तिकीट दिले नाही. आम्हाला असं सांगण्यात आलं की सेकंड इयरची फी भरा, तेव्हा तुम्हाला फर्स्ट इयरचं हॉल तिकीट दिलेलं जाईल. आणि थेरी आमची 1 महिन्यासुद्धा झालेली. मला जर 1 महिन्यासुद्धा शिकवलं नसेल आणि ते शिकवलं असेल तर फर्स्ट इयरला जे सब्जेक्ट नाही ते शिकवले गेलेले नाही. मित्रांनो, खूप धक्कादायक प्रकार सध्या शहापूरमध्ये सुरू आहे. कल्पना नर्सिंग इन्स्टिट्यूट या इन्स्टिट्यूटने विद्यार्थ्यांची जी फसवणूक केलेली आहे ती फसवणूक विद्यार्थ्यांनी स्वतः शहरनामाला माहिती दिलेली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना कुठल्याही पद्धतीची माहिती न देता त्यांचे ॲडमिशन परस्पर वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये किंवा वेगवेगळ्या राज्यामध्ये त्यांनी त्यांचे ॲडमिशन केले. त्याचबरोबर बाहेरील राज्यामध्ये ज्यावेळेस विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी जातो त्यावेळेस त्याच्या परीक्षा झालेल्या नाहीयेत. हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे महाराष्ट्रातून ज्यावेळेस तुम्ही कर्नाटकामध्ये एक्झाम देण्यासाठी जाता त्यावेळेस तुमच्या परीक्षा होत नाही. हा खूप मोठा विषय आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जर त्यांचे डॉक्युमेंट्स काढायची वेळ आली, त्यांना असं वाटलं की आमची फसवणूक झालेली आहे आणि आमचे सर्व डॉक्युमेंट्स रिटर्न द्या, त्यावेळेस इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की 3 लाख रुपये तुम्हाला भरावे लागतील तरच तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स मिळतील, अशी इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं. एकंदरीत खूप मोठा प्रकार आहे. आपण या ताईला विचारूया. ताई, मला सांग, तुझं ॲडमिशन कधी झालेलं आहे? माझं 2022मध्ये ॲडमिशन घेतलेलं. तुम्ही 2022ला ॲडमिशन घेतलेलं आहे. तुमच्याबरोबर जी बॅच होती त्या बॅचमधले किती विद्यार्थी पास झालेले आहेत आणि किती विद्यार्थी हे फेल झालेले आहेत? तर आम्हाला ना सांगितलं नव्हतं, पण आमचं ॲडमिशन आणि कर्नाटकाला गेले. आमची थोडी आयडिया नव्हती का तिकडे ॲडमिशन आहे. तिकडं आम्ही 2 वेळा फिरून आलो, पण एकही विद्यार्थी पास झालेला नाही. तिकडचं ते बोलतात की एक्झाम अशा त्यांनी क्लासमध्ये येऊन एकही विद्यार्थी पास झालेला नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे? नाही, तिकडचा एकही विद्यार्थी पास झालेला नाही. आणि तिकडे आम्हाला कल्पना पण दिली नव्हती आधी त्यांनी की तुमची एक्झाम होणार आहे इकडे असं काहीच माहिती नव्हतं. आमचं बोर्ड कर्नाटक आहे ते पण आम्हाला सांगितलं नव्हतं. मित्रांनो, जेवढे आपण प्रश्न या विद्यार्थ्यांना विचारत आहे ते सगळ्या प्रश्नांचे उत्तरे हे खरोखर धक्कादायक आहेत. इन्स्टिट्यूटमधील एकही विद्यार्थी पास होत नाहीये, हे खरोखर खूप धक्कादायक आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कुठल्याही पद्धतीची इन्स्ट्रक्शन दिलं जात नाहीये तुमची परीक्षा कुठे होणार आहे आणि विद्यार्थ्यांना डायरेक्टली शहराबाहेर नाही तर चक्क राज्याबाहेर जावं लागतंय आणि तिथे जाऊन सुद्धा अपयश मिळतंय. ही खूप मोठी समस्या आहे. त्याचबरोबर अजून कोणाला काही माहिती द्यायची आहे का इन्स्टिट्यूटबद्दल? सर आम्हाला बोलले होते की स्कॉलरशिप भेटेल तुम्हाला, पण आम्हाला स्कॉलरशिपही भेटली नाही, त्याचं काही सांगितलंच नाही त्यांचं. ते पण डाळ करत होते. सगळ्या डॉक्युमेंट तुमचे स्कॉलरशिप संदर्भात तुमच्याकडून फॉर्म वगैरे भरून घेतले का? फॉर्म वगैरे सगळे भरून घेतलेले. फॉर्म भरून घेतल्यानंतर काय सांगण्यात आलं होतं? तर ते अपडेटच करत नाही. आम्ही त्यांना विचारलं होतं, शिक्षक आहेत म्हटलं त्यांना विचारणार, त्यांचं काही अपडेट. पण मग हे जे स्कॉलरशिपचे फॉर्म असतात हे आपण ज्यावेळेस फॉर्म भरतो त्यावेळेस आपल्या बँकिंग डिटेल्स असतात. तुम्ही बँकिंग डिटेल्स दिल्या की तुमच्या इन्स्टिट्यूटचे बँकिंग डिटेल्स होते फॉर्म भरताना? ते त्यांनीच बँक form डिटेल वगैरे चुकीच्या दिले. दिले. बँक डिटेल जे आहेत त्या चुकीच्या दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे आमचा फक्त OTP घेतला ईमेलचा, बाकी आम्हाला काहीच डिटेल बँक डिटेल्स चुकीची दिलेली आहे असं ही विद्यार्थिनी म्हणते. तू कशा पद्धतीने सांगू शकते की बँक डिटेल्स ही चुकीच्या पद्धतीने दिली होती? ते बोलतायत आम्हाला की आम्ही विद्यार्थ्यांना ID पासवर्ड दिलेला होता, पण तिने कोणत्याच प्रकारचा आम्हाला ID पासवर्ड दिलेला नाही. आम्ही नगरच्या कॉलेजला त्या शिक्षकांना फोर्स करून ID पासवर्ड मागितला. तुम्हाला किती स्कॉलरशिप भेटणार होती असं त्यांनी सांगितलं होतं? नव्हतं सांगितलं. स्कॉलरशिपची काही अमाऊंट असेल?
असं पण काय? नव्हते बोलतात की आम्हाला नाही माहित होत किती येते, ती डायरेक्ट येते पण एक तेव्हा अंदाज किती स्कॉलरशिप येत असते? 75,000 सांगण्यात आलं होतं जेव्हा मी ऍडमिशन घ्यायला गेलो होतो तेव्हा सांगितली होती 1 ते 1.5 लाख रुपये तुमच्या अकाउंटला शिष्यवृत्ती ही येणार. 1 ते 1.5 लाख. तुमच्या कोर्सबाबत ती 1 ते 1.5 लाख रुपये तुमच्या अकाउंटला शिष्यवृत्ती येणार. पण तसं काही न होता तुम्ही एकंदरीत सगळे विद्यार्थी किती आहेत? सगळे विद्यार्थी बघायला गेले 2023 पासून तर जास्त विद्यार्थी आहेत. तरी एक अप्रॉक्स एक 100च्या वरतीच विद्यार्थी 100च्या वरती विद्यार्थी आहे आणि 1.5 लाखाची जर स्कॉलरशिप थांबवण्यात येत आहे तर जर आपण त्याचं एक कॅल्क्युलेशन केलं तर साधारण 1.5 करोड पर्यंत हे कॅल्क्युलेशन जातं. तर एवढी मोठी फसवणूक या ठिकाणी विद्यार्थ्यांची झालेली आहे. प्लस त्यांनी ते आता जे आमचे 2023च्या बॅचचे जे मुले आहेत, त्यांनी कंटाळून त्यांना अक्षरशः त्यांना विनवण्या वगैरे करून जे डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे मागायला जायचे, त्यांना सांगायची फी एकदम बोलण्यात पण टाळाटाळ केली व फी त्यांच्याकडे मागायची. तर आज ते मुलं घरी बसलेले, ते मुलं यांच्याशी कोणताही कॉन्टॅक्ट न करता येत, त्यांचे डॉक्युमेंट्स यांच्याकडेच आहेत. अजून पण त्या मुलांना बोलतात की तुम्ही सगळी इन्स्टिट्यूटची फी जमा करा, तेव्हाच आम्ही तुम्हाला डॉक्युमेंट देऊ. आता मला सांगा, शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो, तुम्हाला इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आता शिकवणी दिली जाते का? नाही. तुमची शिकवणी पूर्णपणे थांबवण्यात आले असं तुमचं सगळ्यांचं ठाम मत आहे? एक्झाममध्ये 1 महिना बोलवतो. एक्झामच्या आधी फक्त 1 महिना बोलवतात आणि एक्झामच्या 1 महिना अगोदरच माहिती होते की एक्झामसाठी हे सब्जेक्ट येणार आहे. त्याच्या अगोदर कोणतीच कल्पना नसते. आणि तुमचं शिकवणी थांबवण्यात आलेली आहे याची कल्पना त्यांनी दिली होती का तुम्हाला? ते आम्हाला सरळ हॉस्पिटलला प्रॅक्टिकलला पाठवून देते. शिकवणी न शिकवणी घेता न आम्हाला देता direct प्रॅक्टिकलला practical ला पाठवलं. पाठवलं. म्हणजे तुमचं फक्त ऍडमिशन या ठिकाणी केलं जातं, त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिकलसाठी पाठवलं जातं. आणि प्रॅक्टिकलला जे स्टायपेंड भेटतं ना, आता मुलांना जसे 11,000 12,000 जे स्टायपेंड भेटतं ना, ते पण हे यांनाच ठेवतात. मुलांना फक्त महिन्यासाठी 1100-1200 रुपये देतात महिन्यासाठी. तर यांच्यावर लवकरात लवकर जी आहे ती कारवाई करावी व सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी आम्ही सर्व अधिकाऱ्यांना व जे शहापूरचे पोलीस स्टेशन आहे त्यांना विनवणी करतो की आम्हाला आमचा न्याय मिळवून द्यावा आणि या कॉलेजवर कठोर कारवाई करावी. या सगळ्या प्रकरणामध्ये तुमच्या बरोबर कोण आहे ज्यांच्या माध्यमातून तुम्ही ही न्यायालयीन प्रक्रिया आता पुढे करणार आहेत? तुम्हाला कोण सपोर्ट करतंय त्याबद्दल काय सांगा? आम्ही तर अखिल भारतीय आदिवासी परिषद व रिपब्लिकन पार्टी यांच्याकडे निवेदन आणि अर्ज यांच्याकडे दिलेले आहेत. तसेच आपले विनोददादा थोरात, हरिभाऊ हंबी व रवींद्र मराठे यांच्याकडे आम्ही ती तक्रार केलेली व हे आमच्यासोबत आहेत. आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी हे पण लढत आहे. धन्यवाद.